वामदेव ऋषी जेव्हा पृथ्वीचं परिभ्रमण करता अरण्यामध्ये एकांत वासामध्ये घेऊ लागलेली आहे, तर त्याच्यामध्ये एक पिशाच्य योनीतला व्यक्ती या ठिकाणी समोर आला. का बरं पिशाच्य होतो मनुष्य? उत्क्रामंत या ठिकाणी जे काही कर्म असतात त्या कर्माद्वारे कमी पडला आणि हातामधून या ठिकाणी वाईट प्रवृत्तीचे कर्म घडले आणि तेव्हा नरक यातनामध्ये भोगता भोगता यमाला सुद्धा कंटाळा येतो. किती दिवस याला नरकात ठेवावं, म्हणून कुठं टाकावं याला? पिशाच्य योनीला टाकून द्या. पिशाच्य जेव्हा होतो तेव्हा सगळ्यात प्रदीप्त जर काय होत असत त्याचं कारण आहे जठराग्नी. लक्षात ठेवा, जठराग्नी एवढा दिपतो काय तर खवळला जातो, तर त्याला माती खातो, दगड खडे झाड या ठिकाणी जे काही हाताला येईल ते आपल्या तोंडात घालायचा प्रयत्न करतो. त्याच्यामध्ये तर मनुष्य आल्यानंतर आणखीनच आनंद त्याला प्राप्त होतो. म्हणून वामदेव ऋषी पाहिले आणि वामदेवाला जवळ घेऊन या ठिकाणी भक्षण करायच्या आत वामदेवाच्या अंगावर भस्म आहे. लक्षात ठेवा, त्रिपूर्ण भस्म लावलेले आहे आणि या ठिकाणी कपाळी लावलेले आहे, दंडाच्या ठिकाणी धारण केलेले आहे. अशा प्रकारचं ते भस्म आणि सतत मुखामध्ये नामचिंतन असल्यामुळे दिव्यतेला प्राप्त झालेला तो एक महात्मा पाहिला आणि त्याचा स्पर्श झाल्याबरोबर मन वृत्ती बुद्धी चित्तांतकरणामध्ये बदल त्या ठिकाणी प्राप्त झाला. विठ्ठल तुम्हाला स्पर्श केल्याबरोबर पूर्वजन्माचं ज्ञान प्राप्त झालं. हे कसं महात्म्य? काय केले तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये? चिंतन केलेलं आहे, नामसाधना केलेली आहे आणि दिव्यत्वाला प्राप्त झालेला महात्मा आहे. लक्षात ठेवा. आणि म्हणून सांगता सांगता कथा सांगू लागले आणि विचारलं त्याने हे कशामुळे झालं, तर अंगावरलं भस्म पडल्याबरोबर लक्षात ठेवा मनुष्याच्या वृत्तीमध्ये बदल झाला आणि पूर्वजन्माचं ज्ञान प्राप्त झालं. म्हणून हे भस्म महात्म्य या ठिकाणी मला सांगा, अशी विनंती त्या पिशाच्यानं केली. जेणे केले प्रकारे ते भस्म मला लावण्यात यावं आणि माझाही उद्धार व्हावा. मग तेव्हा त्या ठिकाणी ते सांगतात भस्माचे प्रकार आहेत. काही आपल्या घरामध्ये आपल्या घरातली एखादी व्यक्ती आहे वयोवृद्ध असणारी आणि ती अंतकाळाच्या वेळेला तिचं या ठिकाणी देह आणि आयुष्य संपल्यानंतर आणि ती मृतिका तिसऱ्या दिवशी आपल्याकडे या ठिकाणी राख सावडण्याचा कार्यक्रम जसा आपण म्हणतो तसं राख या ठिकाणी भरावी आणि गंगेच्या पाण्यात सोडावी. पण सोडायच्या पूर्वसंध्येला घरातले लहान जर व्यक्ती असत आणि मोठ्या व्यक्तीचं या ठिकाणी जर भस्म असत ते भस्म कपाळी लावायचं आणि जिभेवर घ्यायचं. का बरं? आरोग्यम धन संपदा, आरोग्याची प्राप्ती होईल आणि मनुष्य या ठिकाणी सदृढ होईल. अशा प्रकारे या भस्माचं महात्म्य. तसं भगवान शंकराला आवडणारं भस्म म्हणजे काय? चिता भस्मालेप स्रगपिन करोटी परिकरः अमंगल्यम शीलम तव भवतु नामेव मखिलम. याचं कारण असं आहे, आवडणारा विषय म्हणजे चितेचं भस्म हा एक विषय वामदेवाने सांगितलं आणि वामदेव सांगता सांगता या ठिकाणी पहिला क्रम सांगतात. बाबा आपल्या घरी गाय आहे, गावरान गायीची सेवा या ठिकाणी करावी आणि त्याचं शेण आदरवरी धरायचं. लक्षात ठेवा, खाली पडू द्यायचं नाही. आदरवर धरलेलं शेण पाषाणाच्या दगडाला धुवून व्यवस्थितरित्या त्याची गौरी थापून त्याच्यावर वाळू घालायची आणि वाळू घातल्यानंतर त्याची गौरी तयार झाल्यानंतर विशेष स्वरूपानं पूजन अर्चन करून त्याला अग्नीचा संस्कार करावा आणि त्याचं भस्म तयार करून वस्त्रगाळ करावं आणि एका डबीमध्ये भरून ठेवायचं आणि दररोज सकाळी स्नान झाल्याबरोबर स्नानाचा पहिला तांब्या घेतल्याबरोबर गंगे चैवने चैव या मंत्राचं उच्चारण करून भस्म धारण करावं आणि भस्म लावल्यानंतर भगवान शंकराचं मंत्राचा जप करायचा. लक्षात ठेवा, ओम नमः शिवाय किंवा नमः शिवाय. ओम म्हणल्यानंतर सगळं ब्रह्म फिरून यायला वेळ नाही राहणार. त्याचं कारण आहे गणपती आणि कार्तिक ही कथा आपल्याला सगळ्याला माहिती आहे. त्याच्यामुळं गणपतीनं तात्काळ पार्वती महादेवाला प्रदक्षिणा करून रिद्धी सिद्धीशी विवाह केला आणि कार्तिक मात्र सगळी
या ठिकाणी ब्रह्मांडालाच प्रदक्षिणा करायला त्याच्यातच वेळ गेला त्यांचा. तेवढ्या त्यांचा विवाहही झाला, इती जाती झाली, सगळंच काही झालं. आल्यानंतर त्यांनी पाहिलं जे मला पाहिजे होतं ते झालं आणि तुम्हाला जे पाहिजे होतं ते झालं, असा विचार केला आणि गेले निघून तपश्चर्येला. विठ्ठल